नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ह्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत अशा एका ठिकाणी जिथे आता मला माहिती आहे, हिला अजून माहिती नाही की कुठे जाणार. तुला माहिती आहे का? नाही माहिती. तर हिच्यासाठी सरप्राईज असणार आहे, कारण आता आमच्या जवळच एवढं प्लेस आहे आणि आम्हालाच माहिती नव्हतं खरं होते. आणि एक निसर्गप्रेमीसाठी ती खूप चांगली एक चांगलं काय बोलतो त्याला, चांगली जागा आहे, चांगलं प्लेस आहे. चला. आणि हिची पण रिएक्शन आता हिला माहिती नाही, हिला फक्त बोलले की आपण फिरायला जाणार आहोत आणि हिला इथं जवळच आहे. एवढं माझ्यासाठी हे काय असणार माहिती का, खायला काय मिळणार. कोण भरतं हे प्लेस. तर फायनली आपण पोचलो आहे महाराष्ट्र उद्यान, जे सायनला आहे. इथे पर पर्सन 20 रुपये चार्जेस आहेत. तुम्हाला आतमध्ये यायचं आणि पास आहे तो आपल्याकडे जपून ठेवायचा, कारण बाहेर जाताना तो परत दाखवावा लागतो. पुढे या म्हणजे उद्यानाचं वैशिष्ट्य असं आहे की एकदम शांत वातावरण आहे आणि प्लस तुम्हाला जे प्लांट्स वगैरे जे बाहेर तुम्ही नर्सरीतनं विकत घेता ते नाही, इथे खूप कमी प्रमाणात खूप कमी प्राइसिंगमध्ये आपल्याला इथे भेटतात. सो पुढे मी दाखवतो काय काय कुठल्या प्रकारचे आणि किती रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे प्राईसमध्ये प्लांट्स भेटतील ते. हां, काय बोलताय? माझी ही आहे, माणूस इतकं तुम्हाला सांगण्यामध्ये गुंग आहे की त्याचा चष्मा पडला खाली तिथं तरी त्याला. अरे बापरे. हां, त्या माझं लक्ष नव्हतं, मी आपली हे झाडं बघते, ही सगळी झाडांची नाव आहेत. अच्छा आणि अच्छा. एवढा म्हणजे माणूस कसं काय गुंग असेल दाखवण्यामध्ये. बघा कढीपत्ता बघा काय मस्त आला एकदम. कढीपत्ता आहे तिथं, ॲक्च्युली ते खूप प्रकारची झाडं आहेत. अननस आहे. हां, आणि म्हणूनच हे मला पण आवडलं छान. आणि खरं तर इथे खूप साऱ्या प्रकारची झाडं तर आहेत. प्लस हां, लिंबूचे झाड, छोटे छोटे लिंबू बघा मस्त एकदम आले. सगळं दिसतं. गवती चहा, काळी मिरी आहे, पानवा जो आपण भजी पण करतो वाटतं याच्या. हां, पानफुटी खोकल्यासाठी वापरतात जास्त करून. पुदिना, सताप, तेल काढलं होतं याने. पेपरमिंट आहे, पेपरमिंटचं आहे. हे सेम पुदिनासारखंच असेल ना का? अरे पेपरमिंट सेम. पहिला अरे सेम पेपरमिंट खातो ना गोळी, सेम सेम सेम. प्लेसमध्ये कोण नाही आहे, एवढं शांत प्लेस आहे ना. खूप खूप मजा आहे. तुम्हाला एकदा व्हिजिट करायला या, तुम्हाला कळेल. हे अरे पण इथे ऑफिस आहे कुठे नक्की, दाखवायचं आहे कुठे? एंट्री फीस. हां, काय माहिती. आवाज आहे का? अरे फणसाला फणस बघ किती आलेत बापरे.
वरती बघ बापरे. काय लक्ष आहे तुझं. फणसाची भाजी करायला भेटेल एवढे फणस लागले चांगलीच होईल. पावसाळी पाणी साचलं. मी जेव्हा पाठीमाग बघते ना, तेव्हाच तू मोबाईल फिरवलेला असतो. तुला कशाला मी सारखं घेऊ. मग मला कसं सांगतो पुढे जातो. का बोगनवेलमध्ये पिंक कलर आहे, पिवळा कलर आहे, असा लाल कलर टाईप आहे आणि डार्क हे बघा मागे डार्कमध्ये पण आहे. म्हणजे किती प्रकारचे एका ह्याच्यावरती कलर आहेत बघा. व्हाईट आहे, येलो कलर आहे, येलो कलर पण आहे त्या साईडला, बॅक साईडला. जबरदस्त आहे. त्या साईडला असं शांत प्लेस आहे, त्या साईडला जरा आपण तिथं थोडंसं फोटो शूट करू. हे दाखव ना, झाड वाटते. हे दाखव तिथे. बसल्या बसल्या आम्ही त्या खातोय पल्स. आमका चाही एनर्जी. छान. या माणसाला होतं ते, मला नाही होतं. आणि ही घाम शिस्त जास्त होतं काय करणार. हे याची शिस्त आहे का? ते निसर्गात आले आपण तर असं टाकायचं नसतं. कीप दिस इन आवर बॅग. माझ्यासोबत राहून मी भरपूर गोष्टी शिकवल्यात. झोप येते. हवा चालू केलं का? जरा थोडंसं महाबळेश्वर जवळजवळच ठिकाण महाबळेश्वर, लोणावळा, थंडाईच्या ठिकाणी अजून फिरायला जावा. तुम्ही कमेंट करा, म्हणजे कदाचित मला डेली जायचं. अलिबागला तर मागच्याच टायमाला जाऊन आली. कोणी जर मला फिरायला कधी बोलतो अलिबागचा पण आपला ब्लॉग येईल लवकरच. लवकरच बघा, लवकर भेटला तर तुम्ही चांगली गोष्ट. महिना झाला अजून एकच आहे ब्लॉग. आता गावचा व्हिडिओ पण एडिट करायचा होता. त्या पण अजून आठवडा झाला एकच व्हिडिओ. तर आता आपण उद्यान बघितलं. आपण आता पहिल्या गेटला होतो, ते दुसरा गेट होता. पहिल्या गेटला जाऊन आपल्याला तिथे नर्सरी बघायला भेटेल आणि तुम्हाला सगळी झाडांची प्राईस किती काय सगळी लिस्ट आहे ते आपण दाखवूया पुढे. चला पुढे बघूया.